श्रीराम समर्थ. प्राध्यापक कवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 21. श्रीराम मंदिराची स्थापना. पंढरपूरचा रस्ता गोंदवल्यावरून असल्याने अनेक साधू, संन्यासी व बैरागी लोक जाता येता वाटेत गोंदवल्यास मुक्काम करीत. मध्यम स्थितीतील संसारी लोक बहुसंख्येने येऊ लागण्याच्या अगोदरपासूनच कितीतरी साधू संत, त्यागी, बैरागी व बाबाजी लोक गोंदवल्यास येऊन जात. भिक्षेची व पाण्याची सोय जेथे चांगली असेल तेथे हे लोक मुक्काम करीत असत. यांच्याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरीसुद्धा गोंदवल्यास एक रात्र राहून पुढे जात. या सर्व लोकांचा परामर्श श्री महाराज घेत असत. हे लोक अर्थात गावच्या मारुतीमध्ये वस्तीला राहत. पण श्री महाराज गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला व गोंदवल्यास राहण्यासाठी येऊ लागले. तेव्हा श्री महाराजांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली. शिवाय तेथे राहण्यासाठी येणाऱ्या प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी म्हणून राहणाऱ्या नेहमीच्या लोकांना उपासनेचे केंद्र अवश्य होते. अगदी बाळपणापासून श्री महाराजांचा श्रीरामरायावर अद्भुत अनुराग होता. श्रीरामचंद्राच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामचंद्राच्या इच्छेनेच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत. अमुक गोष्ट मी केली या वाक्याने श्री महाराजांनी आपली जीभ कधीही विटाळली नाही. कोणी काही विचारले असता राम काय करील ते खरे किंवा रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरे, हेच त्यांचे शेवटचे आणि सुरुवातीचे सांगणे असे. अशा रीतीने योग्य आत्मनिवेदन लोकांना सोपे जाण्यासाठी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास आरंभ केला. मंदिर बांधण्याच्या कामी गावातलेच गवंडी व सुतार श्री महाराजांनी योजले. मंदिराचा नकाशा त्यांनी स्वतःच तयार केला. प्रत्यक्ष काम करणाऱ्या गवंडी सुतारांपासून तो दर्शनास येणाऱ्या कोणीही सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकजण त्यामध्ये आपली अक्कल चालवून फरक सुचवीत असे. श्री महाराज देखील प्रत्येकाच्या सूचनेला मान डोलवीत. प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेस मात्र आपल्याला पाहिजे तसे करून घेत. त्यांच्याजवळ साठलेले द्रव्य मुळीच नव्हते आणि त्यांनी कधीही कोणाजवळ पैशासाठी याचना केली नाही. परंतु रोज दर्शनाला येणारे लोक आपण होऊन त्यांच्यासमोर जे द्रव्य ठेवीत त्याच्यावर सर्व व्यवहार चाले. एकदा असा प्रसंग आला की गुरुवारचा दिवस उजाडला. कामावरच्या माणसांना 8 दिवसाची मजुरी द्यायची होती. दगड, माती, चुना संपला होता आणि श्री महाराजांनी आदल्या दिवशी सर्व गावकऱ्यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्यापाशी एकही पैसा शिल्लक नव्हता. सर्व कामकरी मजुरीसाठी श्री महाराजांच्या खोलीसमोर जमा झाले. श्री महाराजांनी आपली कफनी झाडून दाखवली आणि बोलले, अरे गोसाव्याजवळ पैसे कुठले आले? मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार. तो बाजाराचा दिवस असल्याने मजुरांना त्या दिवशी पैशाची तर जरूर होती. श्री महाराजांनी त्यांना बोलवले. आत्ताची भाकरी मीच तुम्हाला देतो, ती खाऊन तुम्ही सर्वजण इथे नामस्मरण करीत बसा. पाहू राम काय करतो. त्याप्रमाणे सर्व मजुरांना खायला घालून नाम घेत बसवले. 3:30 वाजण्याच्या सुमारास म्हसवडचे बापूसाहेब माने श्री महाराजांच्या दर्शनास आले. त्यांनी त्या वर्षी ऊसाचे पीक काढले होते आणि ऊस विकून जो फायदा होईल त्यातील 100ला 5 रुपये श्री महाराजांना अर्पण करायचे त्यांनी आपल्या मनाशीच ठरवले होते. बापूसाहेबांनी नमस्कार करून 101 रुपये श्री महाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेऊन ते निघून गेले. ते गेल्यावर लगेच श्री महाराजांनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली आणि दगड, माती, चुना इत्यादी सामान आणण्यासाठी त्यांच्या मुकादमाजवळ पैसे दिले. वरील प्रसंग होऊन गेल्यावर श्री महाराज बोलले, रामरायाने आपली लाज राखली, पण मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्याला असलीच पाहिजे. मग आपण तळमळ कशाला करा. मंदिर बांधण्यास आरंभ केला खरा, पण मूर्तींच्या विषयी काहीच खटपट दिसेना. म्हणून लोक त्यांना मूर्तींच्याबद्दल विचारित. तेव्हा स्वारी उत्तर देई,
आपण ज्याचे मंदिर बांधित आहोत तो आपण होऊनच येईल. इकडे गोंदवल्यास मंदिर बांधण्याचे काम चालू असता तडवळे या गावी निराळाच प्रकार घडला. त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते. त्यांच्या मनात रामाचे मंदिर बांधावे असे येऊन त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता. तसेच त्यांनी राम, लक्ष्मण व सीता या 3 मूर्ती करवून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. बराच पैसा जमल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा व सुरेख वाडा बांधला, परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्याला आग लागून वाडा सगळा भस्मसात झाला. आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली. काही दिवस गेल्यावर त्या कुलकर्ण्यांना लागोपाठ 3 दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करवून आणलेली रामाची मूर्ती येई आणि त्यांना सांगे, मला तू इथे किती दिवस असे कोंडून ठेवणार? मला गोंदवल्यास ब्रह्मचैतन्यांच्याकडे नेऊन दे. याच सुमारास त्यांना कळले की गोंदवल्यास श्री महाराज मंदिर बांधत आहेत. म्हणून त्यांनी आपण होऊन 3ही मूर्ती श्री महाराजांना आणून दिल्या. ज्या दिवशी मूर्ती आल्या त्या दिवशी रविवार होता. सकाळी उठल्याबरोबर श्री महाराज म्हणाले, आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार असे मला वाटते आहे. म्हणून आज आपण सगळेजण उपवास करून भजन आणि नामस्मरण करू. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी स्नाने आटपून घेतली. फराळासाठी दाण्याची उसळ व उकडलेल्या रताळ्याच्या फोडी केल्या होत्या. श्री महाराजांनी स्वतः आपल्या हाताने कामावर आलेल्या मजुरांसकट सर्व लोकांना फराळाचे दिले. आपण मात्र नैवेद्याचे वाटीभर दूध तेवढे घेतले. दुपारी 1 वाजता श्री महाराज भजनाला उभे राहिले. 2 तास सुंदर भजन झाल्यावर 2 माणसांना त्यांनी रस्त्यावर जाऊन बसण्यास सांगितले. हेतू असा की कोणी येताना दिसल्यास त्यांनी घरात येऊन श्री महाराजांना वर्दी द्यावी. संध्याकाळी 4 वाजता 2 गाड्या येताना दिसल्या. त्यांनी विचारपूस करता ते तडवळचे कुलकर्णी असून श्री महाराजांना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असे कळले. ही बातमी श्री महाराजांच्यापर्यंत पोचली तेव्हा लगेच जय जय श्रीराम घोष करीत ते सर्व मंडळींसह श्री रामरायाला सामोरे गेले. श्री महाराजांनी स्वतः मूर्तींवरून भाकरी ओवाळून टाकली आणि मोठ्या प्रेमाने भजन करीत सर्व मंडळी घरी आली. दुसऱ्या दिवशी त्यांनी उपवासाचे पारणे केले आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला. पुढे श्री महाराजांनी एका चांगल्या कारागिराकडून 3ही मूर्तींना उजाळा दिला व त्यांचे जळकेपण पुष्कळ कमी करून घेतले. शके 1813 म्हणजे सन 1891 मध्ये मंदिर बांधून तयार झाले. बापूसाहेब माने यांनी सिंहासन बांधवले. श्री महाराजांनी म्हासुर्णेकर शास्त्रीबुवांच्या संमतीने मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवला. समारंभाच्या आमंत्रणाची निरनिराळ्या गावी पत्रे गेली. स्थापनेच्या 7 दिवस अगोदर श्री महाराजांनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन व अखंड नामस्मरण यांच्या सप्ताहाला आरंभ केला. कामावर येणाऱ्या लोकांनाच नव्हे तर सबंध गावच्या लोकांना जेवणासाठी 8 दिवस मुक्त द्वार ठेवले. रोज भजन, नामस्मरण, कीर्तन, पुराण व भोजन यांची गर्दी उडून गेली. शेवटी स्थापनेचा दिवस उगवला. त्या साऱ्या दिवसभर गोंदवले गाव आनंदाने नुसते गजबजून गेले होते. मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत समारंभाने झाली. त्या प्रित्यर्थ श्री महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. काशी, प्रयाग, अयोध्या, पुणे, वाई, सातारा, कराड, हुबळी, धारवाड वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विद्वान, पंडित व वैदिक ब्राह्मण समारंभासाठी मुद्दाम आले होते. शिवाय श्री महाराजांचे अनेक गावचे अनेक ऋणानुबंधी आले होते. इतकेच नव्हे तर आसपासच्या गावामधले त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखणारे सर्व लोक त्या दिवशी गोंदवल्यास आले होते. तो दिवस श्री रामरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा खरा. पण एवढ्या मोठ्या समारंभात आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व आकर्षण कोठे असेल तर ते श्री महाराज होते. 8 दिवस त्यांच्या भोवती सदोदित माणसांचा गराडा पडलेला असे. पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, म्हातारा असो, गरीब असो, श्रीमंत असो, विद्वान असो, अडाणी असो, प्रत्येकाला त्यांच्याबरोबर असावे असे वाटे.
ते प्रत्येकांशी अत्यंत प्रेमळपणाने वागून आपल्याकडे आलेल्या मंडळींचे ईश्वर प्राप्तीकडे कसे लक्ष लागेल इकडे लक्ष ठेवून सर्व हालचाल करीत होते. इतर वेळी तर ते सुरेख दिसतच, परंतु स्थापनेच्या दिवशी तर त्यांचे तेज अगदी ओसंडून वाहत होते. कपाळाला मोठे केशरी गंध, गळ्यामध्ये नवी तुळशीची माळा, अंगामध्ये नवी जरीची भगवी कफनी आणि पायामध्ये नव्या खडावा घातलेले असे श्री महाराज सिंहासनावर आरूढ झालेल्या श्री रामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईने यावे म्हणून तिला बोलावण्यात जेव्हा स्वतः गेले, त्यावेळी त्यांची ती आनंदमय मनोहर मूर्ती पाहून वात्सल्य प्रेमाने आईच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि तिने त्यांच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या. श्री रामरायाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचे व समुद्राचे पाणी आणले होते. आमंत्रणाने आलेल्या प्रत्येकाला श्री महाराजांनी काही ना काहीतरी दिले. प्रत्येक विद्वान पंडिताला एक एक रेशमी वस्त्र व एक एक होन दिला. प्रत्येक ऋणानुबंधीला एक एक उपरणे दिले. मंदिर बांधणाऱ्या प्रत्येक कामगाराला एक एक धोतर, एक एक मुंडासे व 5 रुपये दिले. समारंभास आलेल्या प्रत्येक सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरली आणि अन्नदानाला तर मुळी सीमाच नव्हती. शेवटच्या दिवशी साऱ्या दिवसभर लोकांच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या. त्या दिवशी जवळजवळ 10,000 लोक जेवून तृप्त झाले. वनवासाहून आल्यावर राज्याभिषेक झाला त्यावेळी श्री रामरायाने जसा पोशाख केला असावा तसा त्या दिवशी रात्री त्याला घातला. सुमारे 9 वाजून गेल्यावर श्री महाराज त्याच्या समोर भजनाला उभे राहिले. छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा नांदत असे माझा मायबाप या अभंगाने भजनाला सुरुवात झाली. आधीच दिवसभर वातावरण श्री रामनामाने भरून गेलेले होते. त्यात श्री महाराज स्वतः भजनाला उभे राहिले तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच भजनाला रंग चढून सर्वांच्या मनोवृत्तीत तन्मय झाल्या. 3 तास गोड भजन झाल्यावर श्री महाराजांनी श्री रामरायाच्या मुखाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा हे 2 चरण म्हटले. इतक्यात त्यांच्या ओंजळीमध्ये श्री रामरायाच्या गळ्यामधली सुंदर गुलाबाची फुले येऊन पडली. श्री महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला आणि ती फुले प्रसाद म्हणून सर्वांना वाटून दिली. यातील पुढील भाग आहे कुमतीची सुमती झाली, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.